तर स्वागत आहे ताईंनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ज्या ताई ब्लाऊज शिवतात, टेलरिंग काम करतात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि आपल्या जे आपण मशीनवर काम करतो त्या बाबतीतच व्हिडिओ असणार आहे. कारण खूप इम्पॉर्टंट जे आपल्याला वस्तू लागते मशीन, तर ती जर खराब झाली तर आपल्याला काहीच करता येत नाही आणि डोकं बंद पडतं. किंवा काही नवीन शिकणाऱ्या त्यांना तर काय करावं कळतच नाही तर डायरेक्ट आपण मशीनवाल्या रिपेअरवाल्यांकडे घेऊन जातो. तर आपल्याला जे काम आपण करतो स्वतः त्याच्यातली काही थोडी तरी माहिती आपल्याला पाहिजे, जेणेकरून आपलं चालू काम होईल. किंवा आपण प्रत्येक काम करताना आपल्याला बसून राहावं लागणार नाही. तर त्यासाठी मशीनमध्ये जे जे छोटे छोटे पार्ट असतात त्याचा काहीतरी वटाळा होतच असतो. आपल्या सगळ्या गोष्टी जरी नसल्या माहिती तरी चालू काम होईल एवढं तरी माहिती पाहिजे. कारण आता 20 वर्ष झाली असते मला मशीनचं काम शिकून. आतापर्यंत 20 वर्ष झाले मी मशीन क्लास करून. तर त्यामुळं मी प्रत्येक गोष्ट मला सवयच आहे माहिती करून घ्यायची. त्यामुळे मी आता जी पण हाफ सेटलची मशीन आहे ना, तर ती मशीन पूर्ण सेटल खोलून वगैरे सगळ्या गोष्टी मला त्यातल्या माहिती आहेत. पूर्ण रिपेअर करता येते मला ती मशीन घरच्या घरी. कारण प्रत्येक वेळेस जे रिपेअरिंगवाले पार्ट खोलून बसवतात व्यवस्थित साफ करून, तेच तेल वगैरे सोडून ते सर्व्हिसिंग म्हणतात. आणि त्याचे 200-300 रुपये किंवा आता वाढलेले आहेत रेट डबल सेटलच्या, फुल सेटलच्या मशीनचे रिपेअरिंगचे. तर आपल्याला जाण्या येण्याला भरपूर वेळ लागतो किंवा तिथं पण पैसे जास्त लागतात. त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. तर अचानक मशीनमध्ये माझ्या दोरा गुतला होता आणि त्या दोरा पण नाही, कापडच गुतलं होतं. तर ते कापड गुतलेलं आता कसं काढणार. तर मी याच्या आधी फुल सेटलची मशीन कधी खोललीच नव्हती. हाफ सेटलमधलं सगळं माहिती आहे, पण फुल सेटलमधलं काही माहिती नव्हतं. पण एक ट्राय म्हणून मी पाहिलं. तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं मला. पण ते खोलून झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं. पण तरी काही हरकत नाही, अजून खोललेलेच हे सगळे पार्ट. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचा पार्ट आहे ज्या काही शिकतात किंवा पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच वेगवेगळे नवनवीन तुम्हाला शिकायला भेटणार आहे आणि माहिती होणार आहे काही गोष्टी. आणि जेवढ्या माहिती आहेत मला तेवढं मी तुम्हाला पण सांगणार आहे. तर पहा, मी डायरेक्ट तुम्हाला मशीनजवळ कॅमेरा ऑन करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. पहा, तर त्याआधी ही आहे आपल्या मशीनची प्लेट. आणि ती प्लेट खूप महत्त्वाची आहे. ही मशीनची प्लेट खराब झाली तरी पण आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित शिवता येत नाही किंवा सेटिंग खराब झालेली असते. आणि ही आत्ताच बदलली मी, जास्त दिवस नाही झालेले. पार्ट नवीन टाकावे लागतात, पण त्यातल्या त्यात थोडासा काही घोटाळा झाला तर ते आपल्या घरी पण रिपेअर करता आला पाहिजे. तर हे पहा, ही आहे सुई. जिथं आपली जाती ना तिथं हा छोटासा छिद्र आहे, त्याच्यातून सुई जाते. आणि तिथंच माझा दोरा गुतला होता, कापड गुतलं होतं ब्लाऊज स्टिचिंग करताना. तर ते एका ताईंनी मला कापडाच्याच नॉट बनवायला सांगितल्या होत्या. पण बरेच दिवस झाले मी बनवले पण नव्हते. पण हे कापड खूप सोसू आहे. ब्लाऊज शिवत होते मी. हे कापड ब्लाऊज शिवत असताना कापड सटकत पण होतं आणि ते कसा दोरा गुतला ते काही कळच नाही. ते कापड गुतलं, दोराचे ते माझ्या तोंडात. तर पहा, तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे पहा, कॅमेरा सेट करून छोटे छोटे पार्ट कुठं असतात तसे बसवायचे काय ते सगळं तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. तर ही आहे इथं बसवायची प्लेट. ही इथं बसवायची प्लेट आहे. आणि ह्या प्लेटमधून इथं दोरा गुतला ह्या दात्र्यांमध्ये. त्यामुळे मला तो काढताच येईना. मी माचीस पण इथं माचीस गाडीवरून म्हणलं जाळून टाकावं तेवढं कापड, पण ते पण जाळून पण काहीच व्हायना त्याला. पण मग मी नंतर विचार केला तर हे जे खोलून आपल्याला काढावं लागणार आता, हे डायरेक्ट आपल्याला मशीनवाल्याकडे एवढ्यासाठी न्यायचं म्हणल्यावर परवडणार पण नाही. आणि ह्याच्या साह्याने आपली मशीन पण साफ करून होईल हे दोन पार्ट खोलल्यानंतर. त्यासाठी मी हे सगळे पार्ट खोललेले आहेत. आणि त्याचे हे स्क्रू इथं आहेत, हे व्यवस्थित स्क्रू खोलल्यानंतर ठेवायचे. आणि हा एक इथालचा ही दाबाची पट्टी आहे. ही दाबाची पट्टी पण मी खोलून इथं ठेवलेली आहे, त्याचा स्क्रू आहे. आणि हे आहे बॉबिन आणि बॉबिन केस. तर हे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. तर हे सेटलमध्ये लावावे लागतात. तर सेटलमध्ये सुद्धा काही कचरा असेल तर ते सुद्धा आपण ह्या ब्रशच्या साह्याने, कोणाकडे जर असा ब्रश नसेल तर नक्की हा ब्रश घ्या. कारण ह्या ब्रशने छोटे छोटे असे छोटे छोटे हे सुद्धा कचरा निघतो. आपल्या ब्लाऊजचा म्हणा किंवा कशाचा असतो तो, बारीक बारीक धाग्यांचं मिळून ते गोल होतं. त्यामुळं अशा प्रकारे व्यवस्थित कपड्यांनी तरी नाही एवढं जास्त करून एकदम आतमध्ये जात, पण या ब्रशने खूप छान मशीन एकदम क्लीन होते पाहता येईल. तर अशा प्रकारे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. मी व्हिडिओ पण नव्हते काढणार, पण म्हणलं सगळ्या ताईंना पण कळण. सगळ्या ताई खूप हे होतात मशीनचा काही घोटाळा झाल्यावर. पहिले मला माहिती नव्हतं तोपर्यंत मी सुद्धा खूप घाबरून जायचे आणि खूप टेन्शन यायचं. पण आता काही नाही वाटत माहिती झाल्यामुळं. तर अशा प्रकारे मी सगळे पार्ट आता पूर्ण बसून घेणार आहे. तर असे हे 2 स्क्रू होते. तर हे 2 स्क्रू इथं लावायचे आहेत. एवढं जरी खोलता आलं ना ताईंनो आपल्याला, तर ह्याच्यावरच सगळं काम जास्त करून 50-100% ह्याच्यावरच काम चालतं आपलं. जर ही बॉबिनची डबी, बॉबिन केस आणि आपलं सेटल जर व्यवस्थित असेल तर आपल्याला व्यवस्थित काम करता येतं. पहा,
तर अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत सगळं पूर्ण काम. आणि फायनल तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने मी स्क्रू फिट केलेले आहे ते. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे स्क्रू इथले जेवढे काढले आपण तेवढं फिट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार, पण पूर्ण दाखवते ताई आजच्याच पार्टमध्ये मी, कारण परत परत काही मी हे गोष्टी आपल्याकडून होत नसतात, जास्त वेळा कधीतरी होत असतात. त्यामुळे म्हणलं आता आज खोलीचे मशीन तर तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि आपल्या चॅनलला जर काही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण हे छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला जर कमेंटमध्ये विचारायच्या असतील तर नक्की विचारा आणि आपले व्हिडिओ नक्की पाहत जा. असंच वेगवेगळ्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. आणि हा आहे आपली दाबाची पट्टी. तर दाबाची पट्टी सुद्धा ताईंनो खूप एकदम दोन प्रकार, म्हणजे सिंगल दाब आणि डबल दाब आहे. हा डबल दाब आहे. तर हा डबल दाब आपल्याला लावून घ्यायचा आहे आपल्या मशीनला. तर या डबल दाबाचा हा असा मोठा स्क्रू आहे. तर तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित. तर हा असा मोठा स्क्रू आहे डबल दाबाचा, आणि डबल दाब अशा प्रकारे आपल्याला टॅग बसवायचा आहे, जेणेकरून ब्लाऊज शिवताना आपल्याला मध्ये निघणार नाही. तर अशा पद्धतीने एकदम फिट्ट केलेलं आहे मी, आणि फक्त आता सुई लावायची राहिलेली आहे ना. तर हे सगळं सेटलच्या तिथे हे पट्टी खोलताना आपल्याला सुई पण काढावी लागते. तर व्यवस्थित आपल्याला सुईचं पण व्यवस्थित लावून घ्यायची आहे. सुई कोणत्या साईडने लावावं लागते कोणत्या नाही ते सुद्धा माहीत करून घ्या, कारण उलट्या साईडने लावली तर आपली टीप व्यवस्थित येत नाही, दोरा तुटतो. तर तुम्हाला जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत तेवढ्या आवडल्या का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आजचा जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.